नमस्कार, द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सोलापूरचे माजी महापौर व शिवपार्वती लॉजचे मालक मनोहर सपाटे यांच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार व विनयभंग केल्याच्या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75 व 78 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे मनोहर सपाटे आता मोठ्या अडचणीत सापडल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या अगोदर देखील जमीन फसवणूक प्रकरणी मनोहर सपाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि आता 46 वर्षीय महिलेने स्वतः स्टिंग ऑपरेशन करून मनोहर सपाटे यांचा काळा बाजार समोर आणला आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की पीडित महिला ही पुण्यातील असून शेतीसंबंधी कोर्टाच्या कामासाठी व वकिलाच्या भेटीसाठी सोलापूर मध्ये शिवपार्वती लॉजमध्ये वास्तव्यास होती। 24 जून पासून 16 जून पर्यंत सपाटे यांनी कॉल करून शरीर सुखाची मागणी केली। त्यावेळी महिलेने घाबरून ॲडव्होकेट योगेश पवार यांना संपूर्ण हकीकत सांगितली। त्यावेळी योगेश पवार यांच्याशी सल्ल्यानुसार पीडित महिलेने या प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन केले। मनोहर सपाटे यांनी 16 जूनच्या मध्यरात्री सुमारे 12 वाजेच्या दरम्यान सपाटे यांनी पीडित महिलेच्या रूमचा दरवाजा वाजवला। महिलेने दरवाजा उघडताच सपाटे यांनी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता। महिलेने नकार दिल्यावर सपाटे यांनी धमकी दिली, तुझ्यासोबत शरीर सुख घेणारच, तुला कुठे तक्रार करायची असेल तिथे कर, मला फरक पडत नाही असे बोलून पीडित महिलेचा विनयभंग केला। सदरील व्हिडिओ ॲडव्होकेट योगेश पवार यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली आहे। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।